शिवाजी महाराजांचा प्रथम मी जनतेला लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. तर आज या ठिकाणी आपल्या प्लॉटमधून दरवर्षी आमची परंपरा आहे जयंती काढण्याची आणि यावर्षी आमच्या भागातील सर्व सार्वजनिक महिला मंडळ महिलांनी जयंती काढलेली आहे. याला अतिशय उत्तम प्रतिसाद आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. आज सगळ्याबद्दल काय काय उपक्रम राबवले? त्या ठिकाणी प्रचंड काय सांगा जयंतीच्या निमित्ताने? जास्तीत जास्त त्या मुलांना शिक्षण कसं देता येईल त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि एकतेनं राहावं, संघटित राहावं. 6वा दिवस चालू झालेला आहे. काय मागणी नेमकी तुमची? माझ्या वडिलांना ऑगस्ट 2015 या महिन्यामध्ये पूर्ण 1 महिना कामगिरी केलेली आहे. त्या महिन्यामध्ये फक्त 25 दिवसाचा पगार दिलेला आहे. एस टी प्रशासनानं 31 दिवस काम करून घेऊनसुद्धा 25 दिवसाचा पगार देतात. काम करून घेतल्यानंतर कामाचे पैसे देणे हे नियमाप्रमाणे बंधनकारक असूनसुद्धा ते पैसे देत नाही म्हणत आहेत. तुमचे वडील काय काम करत होते? किती वर्ष काम केलं त्यांनी? माझे वडील गंगाखेड आगारामध्ये चालक या पदावर रुजू होते. 19 वर्षे काम केलेलं आहे. आणि कधी रिटायर झाले ते? त्याला 2015 साली परीक्षाचा अर्ज दिलेला आहे. राजीनामा मंजूर केलेला आहे. राजीनामासुद्धा चुकीच्या पद्धतीने सगळा मंजूर आहे. त्या विषयासुद्धा मी काही बोलणं झालो. पण मी फक्त एक मूळ मागणी आहे की माझ्या वडिलांना काम केलेली आहे, त्या कामाचे पैसे का देता येत नाहीत? एखाद्या शेतामध्ये रोजगारी म्हणून सुद्धा कामाला गेलं तर कामगार कायद्यानुसार पैसे देणं बंधनकारक आहे. आम्ही सरकारी कागदावर काम केलेलं ते सिद्ध होऊन सुद्धा एस टी प्रशासन कुठल्या कामगार कायद्यानुसार पैसे देत नाही हे सुद्धा लिहून द्यायला तयार नाही. उलट मलाच म्हणते की तुम्हाला पैसे द्यायचा कायदा कोणता आहे ते सांगा. मग आता एस टी प्रशासनात एवढे लोक काम करतात, त्याला कुठल्या कायद्याअंतर्गत पैसे देतात? रिटायर झाल्यानंतर तुम्हाला काय कागदपत्र भेटले होते? आणि माझ्या वडिलाला जे राजीनामा मंजूर झालेला आहे, तुम्हाला कामावून कमी करण्यात येते हे पत्र आज 10 ते 11 वर्ष झालं आणि माझ्या वडिलाला दिलेलं नाही. म्हणजे आम्हाला आणि कामावून कमी केलेला आमचा राजीनामा मंजूर हे सुद्धा आम्हाला आणि माहीत नाही. ते सुद्धा माझ्या वडिलाला कागद दिलेला असेल आणि कागद देताना एका वशीवर सही घेतलेला असेल ते सुद्धा आणून मला दाखवा. आपण म्हणेन ती शिक्षा घेण्यास मी तयार आहे. आता मागच्या 5 दिवसापासून बसतात, तुम्हाला त्याची दखल घेतली नाही. काय वाटतं तुम्हाला? आपण दखल येईन तुमची घेऊन? मला असं सरळ दिसून येत आहे की संबंधित आनंद चव्हाण विभाग नियंत्रक श्री वाहतूक अधिकारी गोवंते साहेब जे आनंद चव्हाण आहे याच्यावर मुख्य हे दोषी असलेला ह्याला जबाबदार धरलेला आहे. हे तिन्ही एका समाजाचे असल्यामुळं आनंद चव्हाणला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहेत. जातीवाद होतोय का याच्यामध्ये? हो, 100% जातीवाद होतं. आनंद चव्हाण हे घटक जातीचं आहे, विभाग नियंत्रक त्याच जातीचे आहेत, विभागीय वाहतूक अधिकारी त्याच समाजाचे आहेत. संबंधित आनंद चव्हाण हे त्याच्या समाजाचा असल्यामुळे त्याला पूर्णपणे वाचवायचा प्रयत्न करीत आहेत. आनंद चव्हाण हे दोषी ठरलेले आहेत ना, त्याच्या चुकीमुळे हे प्रकार घडलेला आहे. त्याला शिक्षा द्या. आमची काही याच्यात चूक नाही. आमच्या
कामाचे पैसे द्या, एवढीच विनंती आहे. नाही दिले तर काय करणार आहे बरं? आता याच्यामध्ये तुमचं कुटुंब सहभागी होणार आहे का? उद्यापासून माझं कुटुंबसुद्धा उपोषणाला बसणार आहे असं मला कळालेलं आहे. माझ्या कुटुंबाला येऊन सर्व ठिकाणी अर्ज देणार आहेत. संबंधित पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मी माननीय बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या संविधानाच्या अधिकारानं इथं शांतपणे उपोषण करीत आहे. मला कुठलाही त्रास देऊ नये आणि जेवढं होईल तेवढं मला न्याय द्यायचा प्रयत्न करावे. अन्यथा काय करणार तुम्ही? अन्यथा काय पर्याय नाही. मी मग कुटुंबाचं आहे, मग उद्या मग घरचे बसणार आहेत. 2 दिवसानंतर मग मुलं बाळंसुद्धा येऊन बसणार आहेत अशी माहिती मिळालेली. पैशाची रक्कम किती पैसे द्यायचे तुम्ही? पैसे 10 रुपये निघू द्या, आपल्याला पैसे किती येणार ह्याच्याशी मतलब आहे. आमचे 10 रुपये असू द्या, पण काम करून घेतलेलं आहे त्या कामाचा मोबदला द्या. अशी काम करून घेतल्यानंतर दडपणशाही करू नका. हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालणारा भारत आहे. कुठल्या हिटलरशाही इंग्रजाच्या काळामध्ये चालणारं नाही आहे. आज कायद्याचा सुद्धा भान ह्या विभाग नियंत्रकाला राहिलेला नाही. म्हणजे या एस टी प्रशासनामध्ये फक्त दादागिरी आणि आपल्या समाजाचे लोक सांभाळणे, त्याच्यावर अन्याय होणे असंच दिसून येत आहे. ठीक आहे.